नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी कुडपणला चाललेली आहे आईकडे, आणि किती आम्ही ह्या पाय वाटून चाललेलो दाखवते तुम्हाला। ह्याच रस्त्याने शिवाजी महाराज शेलार मामांच्या गावी गेलेले, तर मी तुम्हाला शेलार खिंडी दाखवते। पाहू शकता या अशा रस्ता खूप जंगल झालेले आहे। ह्या वाटेन कोण आता जात नाही जास्त, पण पोलादपूर मार्गे जायला तर मला 3 वाजतील, त्याच्यामुळे मी मुलाने आणून मला खाली रोडवर सोडली। मग हे डोंगरातून मी वरती चाललेली आहे। पाहू शकता इकडे कोणी चिटपाखरू एक माणूसही नाही। पाहू शकता अशा डोंगरातून खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवते की तुम्हाला शेलार मामांचे गाव दाखवायचे, म्हणून तर या वाटेन मी आलेले। शेलार खिंडी दाखवते मी, हे सह्याद्रीचे डोंगरही दाखवते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बाबा ना चांगली घ्या, अनोडी पिशवी घ्या। पिशवी घेतो मी खाली निघाल्यावर। चला चल मोडला नाही, चला तुम्ही चला पुढे। झालं आता, व्हायच राहिले। पाहू शकता ही कुडपणला जाण्याची पायवाट आहे, आणखी या पायवाटेने आम्ही चाललेलो आहोत। नाहीतर चुकू ना, इथं मध्ये कुठेतरी आडवा गवंड गेलेला आहे, नाहीतर बसू चुकत। इथेच वरती आहे वाटलं, व्यवस्थित बघत चला, नाहीतर रानात भटकायला होईल आपल्याला। हां तेच ना, नाहीतर एकदा आम्ही इकडे वरती गेलेलो 5-7-8 वर्षापूर्वी, मी 8 वर्षापूर्वी गेलेली वाटेन, पुन्हा आली। खास तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवायसाठी ह्या वाटेन आली। पाहू शकता ह्या डोंगरातून चाललेली आहे। पाहू शकता हे असे वाट आहे। आणखी शहरात राहते, आता चालायची सवय नाही, पण खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते मी। खूप दमायला होते। तर पाहू शकता आम्ही खिंडीत इथं आलेलो आहोत। ही शेलार खिंड पाहू शकता, हीच ती शेलार खिंड। आणखी छत्रपती शिवाजी महाराज ह्याच रस्त्याने खाली गेलेले पायवाटेन शेलार मामांच्या गावी। तर पाहू शकता पहिल्या टायमातल्या वाटा आहेत ह्या। तर तुम्हाला दाखवते मी आपली सह्याद्री। इकडे वरती आले मी, आईला बसवले खिंडीमध्ये। पाहू शकता सह्याद्रीचे डोंगर। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर पाहू शकता तिकडे कुमटे आले खाली, तिकडून एवढ्या लांबून आम्ही आलो या जंगलातून। मध्ये रोड दिसतोय, तर तो रोड दिसतोय त्या साईडून आम्ही आलेलो आहोत। पाहू शकता साईडला तिकडे प्रतापगड दिसतोय। तर छत्रपती शिवाजी महाराज ह्या वाटेनेच, ह्या रस्त्यानेच गेलेले आहेत खाली शेलार मामांच्या गावी। हे डोंगर, हे कडे पाहू शकता किती सुंदर आपली सह्याद्री आहे। हा आले, मला एक गाणं आठवलं, काय ते दम पण लागलाय। सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी खोऱ्यातून नाद घुमतो, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। खूप छान वाटतंय, खरंच खूप छान वाटतंय। पण एन्जॉय करायला मुलं सोबत आली नाहीत, कारण घरी कोण माणूस नाही। मुलांनी इथं अर्ध्या सोडले आणून रस्त्यावर। मग आम्ही या डोंगरातून वरती आलो, आईला घेऊन आले सासूबाईंना। तर मी माझ्या माहेरी चाललेले। तर पाहू शकता या डोंगरातून अजून आम्हाला खाली जायचं आहे कुडपणमध्ये, तर आम्ही चालतच इथून आणखी जाणार आहोत। तर हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे। व्हिडिओला माझ्या लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा। खास व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आले। इकडे हिरवं गवतही झालेलं आहे, जळलेलं रान आहे, तिकडे हिरवं गवतही झालेलं आहे। पाहू शकता खूप छान आहे, खूप छान वाटते।
चला तर मग आई खाली बसली एकटीच, मी जाते कारण आम्हाला हळूहळू पायवाटेन चालत जायचं आहे खाली, तर आम्हालाही खूप उशीर होईल. व्हिडिओ तुम्हाला गावामध्ये शेलार मामांची समाधी आहे तिथेच दाखवते आता डायरेक्ट. चला तर मग. तर आम्ही चालतोय, आई आणि मी चालवत नाही, पायाला उतरण पण भरलंय. तुम्हाला वाट दाखवते. पाहू शकता या अशा वाटा आहेत, पायवाटा. आता पहिल्यासारखी लोक येत नाहीत इकडे, त्याच्यामुळं असं वाटांची तरा झाले. तरी पण ह्या टायमाला कुणीतरी साफ केलं आहे लोकांनी या, नाहीतर जास्त जंगल जंगल दिसायचं. आता जरा मोकळं वाटतंय, जंगल तोडले, झाडं तोडले, त्याच्यामुळं खूप दमायला होतंय. अजून 1-2 घंटे लागतील चालायला. ह्या वाटेन आलोय पण नाही चालवत. आणखी मला आज भाजी भेटली, रानची भाजी. याला घेटवल बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा. तर पाहू शकता इथे उंबराचं झाड आहे, पूर्ण उंबर भरून गेलेलं आहे. खूप उंबर आहेत त्याच्यावर, छान वाटते. बाबा अर्ध्या रस्त्यात आलेत न्यायला, खूप जायचं आहे अजून. आम्ही दोघी चालू, त्याच्यामुळे बाबांना बोललेली काल मी आलो तर या. बाबा पण थकलेत आता, त्यांच्यानं पण चालवत नाही, पण आलेत वरपर्यंत एवढ्या. ताक आणलेलं, ताक पिते थोडं. भाकरी आणलेली थोडी खायला, सकाळ सकाळ आईलाही थोडी दिले, कारण अजून खूप चालायचं आहे. मासं कोणी आणलं? मासं नातवानी तुमच्या खात नाही काय नाही, उगाच आणून ठेवायचं घरी. इकडे रस्त्यानं चाललेलो जंगलात, किती मस्त फणस लागलेत. हो हो. इथे भाजी पण मस्त होती, रानची भाजी भेटली, तर भाजी काढत होती मी, दाखवते तुम्हाला. किती छान भाजी भेटली. आमच्याकडे तरलीची भाजी बोलतात ह्याला. बाबा ना या. मस्त कवळी कवळी भाजी भेटले, तरी भाजी आम्ही घेऊन चाललोय. मला खूप आवडते भाजी. हां, तर आम्ही इकडे बाबांच्या वावरांजवळ आलेलो आहोत, पाहू शकता. अजून जायला अर्धा घंटा लागेल आम्हाला. आणखी मी तुम्हाला जिनाची टोपी दाखवते. ते वरती कडा दिसतोय, ती जिनाची टोपी बोलतात. पाहू शकता, झूम करून दाखवते. त्यामध्ये तिथे आम्ही फाट्याना लाकडांना जायचो, तिथं मध्ये भारे घालायचं आहे ना बाबा. हे इकडे आता शेती लागली, कोणाची तरी गाय. तर पाहू शकता आम्ही तेवढ्या लांबून आलेलो आहोत, ते वरती कडे दिसत आहे तिकडून. तर आता काय आम्हाला 20 मिनटं लागतील घरी पोचायला. एवढ्या डोंगरातून आम्ही आलेलो आहोत खाली शेलार मामांच्या गावी, आणि तेही पायवाटण. चला तर मग शेलार मामाच्या समाधीजवळ घेऊन जाते तुम्हाला. तर आत्ता गाव दिसायला लागलेलं आहे, पाहू शकता. आता असं कुठे गाव दिसायला लागलेलं आहे, गावची घरे. आता तर गावाच्या जवळ आलेलो आहोत. पाहू शकता या अशा वाटा असतात. खूप चालून चालून दमलेलो आहोत. आम्ही सकाळी 6 वाजता घरनं निघालेलो आहे, नाही अर्ध्याच बाबा गेलेत, मग जरा बरं वाटलं. कारण आता बघते किती वाजले ते. हे आपल्या शेलार मामांची समाधीजवळ पोचलेलो आहोत. शेलार मामांची समाधी दाखवते. शेलार मामांची समाधी. चला दर्शन घेऊया. शेलार मामांच्या समाधीचं दर्शनही घेतलेलं आहे. छान वाटलं एकदम. चला तर मग आईच्या घरी जाऊया. तर आईच्या घरी पोचलेली आहे, शांती एकदम, खूप दमली. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.